तर शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन पडून आहे आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांना आपण विनंती केल्याचं प्रकाश सोळंके यांनी म्हटलं आहे। 28 फेब्रुवारीपर्यंत नाफेडची मुदत वाढवावी जेणेकरून सोयाबीन हमीभावाप्रमाणेच शेतकऱ्यांना विकता येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मुदतवाढ करण्याची मागणी करणार असल्याचं प्रकाश सोळंके यांनी म्हटलं आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडे सोयाबीन त्यांच्या घरामध्ये शेतामध्ये पडून आहे। यावेळी जेव्हा पालकमंत्र्यांनी डीपीडीसीची मीटिंग घेतली त्याच मीटिंगमध्ये मी त्यांना विनंती केली होती की किमान 28 फेब्रुवारी अखेर ही मुदत नाफेडनी वाढवावी। मंगळवारी याच संदर्भामध्ये अजितदादा पवार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच पणन मंत्री श्रीयुत रावलजी यांची भेट घेऊन प्रत्यक्षात त्यांना ही मुदत वाढवण्याच्या बाबतीत परत भेटणार आहे।